नमस्कार मित्रांनो. मागच्या लेक्चरमध्ये आपण मॉर्कोनी-कॉप्स ॲडिशनबद्दल चर्चा केली होती आहे. काय रूल आहे मॉर्कोनी-कॉप्सचा? काय म्हणतो मॉर्कोनी-कॉप? पॉझिटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट म्हणजेच इलेक्ट्रोफिलिक पार्ट ऑफ द रिएजंट ॲड्स टू द कार्बन विच कंटेन्स मोर नंबर ऑफ हायड्रोजन अँड निगेटिव्ह पार्ट दॅट इज न्यूक्लियोफिलिक पार्ट ऑफ द रिएजंट ॲड्स टू द कार्बन ऑफ अल्कीन विच कंटेन्स लेस नंबर ऑफ हायड्रोजन. एक्झाम्पल बघूयात आता. CH3 CH डबल बॉन्ड CH2 या कंपाऊंडचं नाव आहे प्रोपीन, 1 प्रोपीन. आता या 1 प्रोपीनमध्ये आपल्याला ॲडिशन करायची आहे HBrची. मग मॉर्कोनी-कॉप्स नियमाच्या आधारे, मॉर्कोनी-कॉप्स रूलच्या आधारे रिएजंटचा पॉझिटिव्ह पार्ट कोणता आहे? H+. तो कोणत्या कार्बनला लागणार आहे? ज्या कार्बनला जास्त हायड्रोजन्स आहेत. मग हा जो अल्कीन आहे, सपोज याला म्हणून कार्बन नंबर 1 आणि हा कार्बन नंबर 2. मग अल्कीनच्या कार्बन नंबर 1ला किती हायड्रोजन्स आहेत? 2. म्हणून हा जो H+ आहे तो कुठे लागणार आहे? तर ह्या कार्बनला, म्हणजे CH2चं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे? CH3 मध्ये होणार आहे. आणि हा निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजन कोणत्या कार्बनला लागणार आहे? ज्या कार्बनकडे हायड्रोजनची संख्या कमी आहे. मग कार्बन नंबर 2 कडे किती हायड्रोजन्स आहेत? 2. म्हणून ब्रोमीन कुठे अटॅच होणार? तर या सेकंड कार्बनला. प्रॉडक्ट काय मिळणार आपल्याला? बघा मित्रांनो, पॉझिटिव्ह पार्ट ज्या कार्बनला हायड्रोजन जास्त आहे, तर मिडल कार्बनकडे 2 हायड्रोजन होते, त्याला अजून एक हायड्रोजन आणला. CH2चं कन्व्हर्जन कशामध्ये झाले? CH3 मध्ये झाले. आणि निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट ॲड्स टू द कार्बन ऑफ अल्कीन विच कंटेन्स लेस नंबर ऑफ हायड्रोजन. हा जो मधला कार्बन आहे त्याच्याकडे एकच हायड्रोजन आहे, म्हणून निगेटिव्ह पार्ट त्या ठिकाणी लागला आहे. आणि प्रॉडक्ट काय मिळालं आपल्याला? 2 ब्रोमो प्रोपीन. ठीक आहे. ही जी ॲडिशन रिॲक्शन झाली आहे ही मॉर्कोनी-कॉप्स रूलच्या आधारे झालेली आहे. ठीक आहे. आता आपल्याला सेम रिॲक्शन करायची आहे. सपोज आपल्याला परत HBrचीच ॲडिशन करायची आहे. कशामध्ये? प्रोपीनमध्ये. फक्त आपण त्यामध्ये पेरॉक्साईड टाकलेला आहे. रिॲक्शन देऊ आपण पहिले. आता बघा मित्रांनो, स्टार्टिंग कंपाऊंड आपला 1 प्रोपीन आहे किंवा प्रोपीन आहे. त्याच्यामध्ये आपण ॲडिशन कोणाची करतोय? HBrची करतोय. फक्त 2 कंडिशन ठेवल्या आहेत. पहिली रिॲक्शन इन अब्सेन्स ऑफ पेरॉक्साईड केली. काय आपण? नो पेरॉक्साईड. आपल्याला काय प्रॉडक्ट मिळाला? 2 ब्रोमोप्रोपेन. म्हणजे हा जो सॉल्व्हंटचा पॉझिटिव्ह पार्ट आहे तो कोणत्या कार्बनला लागला? ज्या कार्बनला जास्त हायड्रोजन्स आहेत. टर्मिनल कार्बनला किती हायड्रोजन होते? 2. अजून एक ॲड झाला, किती झाले? CH3. आणि निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट ॲड्स टू द कार्बन विच कंटेन्स लेस नंबर ऑफ हायड्रोजन. एकच हायड्रोजन होता, तिथं निगेटिव्ह पार्ट लागला. हा जो प्रॉडक्ट मिळाला आहे हा आपल्याला मॉर्कोनी-कॉप्स रूलच्या नियमानुसार मिळाला आहे. पण मित्रांनो, आता सेम रिॲक्शन आपण कोणाच्या प्रेझन्समध्ये करतो आहे? पर ऑक्साईडच्या प्रेझन्समध्ये रिॲक्शन केल्यानंतर आपल्याला याच्या अपोजिट प्रॉडक्ट मिळतं, म्हणजे अँटी मॉर्कोनी-कॉप्स ॲडिशन होते. काय होतं याच्यामध्ये? पॉझिटिव्ह पार्ट ऑफ द रिएजन ॲड्स टू द कार्बन विच कंटेन्स लेस नंबर ऑफ हायड्रोजन. एक हायड्रोजन होता, अजून एक ॲड झाला. CHचं कन्व्हर्जन कशामध्ये झाले? CH2 मध्ये झाले. आणि निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजन ॲड्स टू द कार्बन विच कंटेन्स मोर नंबर ऑफ हायड्रोजन. CH2 कडे 2 हायड्रोजन होते, त्या ठिकाणी निगेटिव्ह पार्ट म्हणजे ब्रोमीन ॲड झालेला आहे. आणि आपल्याला काय मिळालं? 1 ब्रोमोप्रोपेन. मग ही मॉर्कोनी-कॉप्स रूलच्या अगेन्स्ट जी रिॲक्शन होते त्या रिॲक्शनला आपण कोणती म्हणणार आहे? अँटी मॉर्कोनी-कॉप ॲडिशन रिॲक्शन. अँटी मॉर्कोनी-कॉप्सचा रूल काय मग? तो आपण लिहूयात आता. अँटी मॉर्कोनी-कॉप्स ॲडिशनचा नियम काय मग? इलेक्ट्रोफाइल H+ ॲड्स टू द कार्बन विच कंटेन्स लेस नंबर ऑफ हायड्रोजन अँड न्यूक्लियोफाइल दॅट इज Br- ॲड्स टू द कार्बन विच कंटेन्स मोर नंबर ऑफ हायड्रोजन. हा कम्प्लीट अपोजिट नियम आहे मॉर्कोनी-कॉप्सच्या. ही ॲडिशन जी होते त्याला आपण काय म्हणणार मग? अँटी मॉर्कोनी-कॉप ॲडिशन. अँटी मॉर्कोनी-कॉप ॲडिशन होण्यासाठी आपल्याला पेरॉक्साईड आवश्यक असतो. हा जो इफेक्ट आहे त्याला काय म्हणायचं असतं? पेरॉक्साईड इफेक्ट. ठीक आहे. मग पेरॉक्साईडच्या प्रेझन्समध्ये जी ॲडिशन होते त्याला कोणती ॲडिशन म्हणणार आहे? अँटी मॉर्कोनी-कॉप ॲडिशन, जी मॉर्कोनी-कॉप्सच्या नियमाच्या कम्प्लीट ऑपोजिट पद्धतीने होत असते. मग पेरॉक्साईड कोणकोणते वापरणार आपण? एकतर कोणता पेरॉक्साईड वापरू शकतो आपण? हायड्रोजन पेरॉक्साईड वापरू शकतो, किंवा दुसरा कोणता आहे? बेन्झोइल पेरॉक्साईड. सो रिॲक्शन
in presence of hydrogen peroxide or benzoyl peroxide gives anti-Markovnikov addition. आणि याच्यामध्ये सुद्धा फक्त HBrचीच ॲडिक्शन होऊ शकते. HCl किंवा HIची ॲडिक्शन आपण करायला गेली कशाच्या प्रेझन्समध्ये, पेरॉक्साईडच्या प्रेझन्समध्ये, तर ती रिॲक्शन दाखवणार नाही. ओके, सो पेरॉक्साईड इफेक्ट इज ओनली ऑब्झर्व इन केस ऑफ ॲडिशन ऑफ HBr टू अल्के. एक्झाम्पल बघूया त्याचं. बघा मित्रांनो, फळ्यावर रिॲक्शन दिसते. स्टार्टिंग कंपाऊंड आहे 1-ब्युटीन. या 1-ब्युटीनमध्ये आपल्याला कोणाची ॲडिशन करायची आहे, HBrची ॲडिशन करायची. समजा पेरॉक्साईड टाकला नाही, इन ॲब्सेन्स ऑफ पेरॉक्साईड, ही ॲडिशन कशा पद्धतीने होणार, मग मॉर्कोनिकॉप्स नियमाच्या आधारे होणार. काय आहे मॉर्कोनिकॉप्स रूल? पॉझिटिव्ह पार्ट दॅट इज H+ ॲड्स टू द कार्बन ऑफ अल्किन विच कंटेन्स मोर नंबर ऑफ हायड्रोजन. आता हा जो अल्किन आहे याच्यामध्ये जास्त हायड्रोजन कुठे दिसत आहे, तर हा जो टर्मिनलचा कार्बन आहे त्याला किती हायड्रोजन्स लागले, 2 हायड्रोजन्स लागले. आणि हा जो कार्बन आहे त्याला किती हायड्रोजन आहे, 1. मग मॉर्कोनिकॉप्सच्या नियमाच्या आधारे H+ कोणत्या कार्बनला लागणार, पहिल्या की दुसऱ्या, तर ऑब्व्हियसली इट विल गेट ॲडेड टू कार्बन नंबर 1. म्हणजे CH2चं ॲडिशन Hमध्ये झालं, त्याचं कन्वर्जन कशामध्ये होणार, CH3. आणि हा ब्रोमीन कुठे लागणार आहे, तर दुसऱ्या कार्बन लागणार. मग तो प्रोडक्ट काय मिळणार, तर बघूयात आपण आता. H या कार्बनाला CH2चं कन्वर्जन कशात झाले, CH3 मध्ये झाले. आणि हा निगेटिव्ह पार्ट कोणत्या कार्बन लागला आहे, मधल्या कार्बन लागला आहे. या कंपाऊंडचं नाव काय म्हणतात, ह्या 2-ब्रोमोब्युटेन. ही रिॲक्शन कशी झाली, इन ॲब्सेन्स ऑफ पेरॉक्साईड. म्हणजे कोणत्या पद्धतीने झाली, मॉर्कोनिकॉप्स पद्धतीने झाली. पण मित्रांनो, समजा त्याच रिॲक्शनमध्ये आपण काय टाकलं आहे, परऑक्साईड टाकलं आहे. परऑक्साईड टाकताना ॲडिशन कोणत्या पद्धतीने असते, अँटी मॉर्कोनिकॉप्स पद्धतीने असते. कशा पद्धतीने ॲडिशन होणार, मग हा जो H आहे तो कोणत्या कार्बन लागेल, ज्या कार्बनकडे लेस नंबर ऑफ हायड्रोजन्स आहे. याच्याकडे किती हायड्रोजन्स आहेत, 1. याच्याकडे किती आहेत, 2. मग हायड्रोजन कुठे लागणार, या कार्बन लागणार. ठीक आहे. आणि निगेटिव्ह पार्ट कुठे लागणार आहे, तर कार्बन निगेटिव्ह पार्ट ॲड्स टू द कार्बन विच कंटेन्स मोर नंबर ऑफ हायड्रोजन इन प्रेझन्स ऑफ पेरॉक्साईड. मग तो प्रोडक्ट काय मिळणार, तो लिहूयात आपल्याला. बरं, काय प्रोडक्ट मिळाला त्याला, 1-ब्रोमोप्रोपेन. H कुठे लागला आहे, ज्या कार्बनकडे कमी हायड्रोजन्स आहे. CH+ H काय झालं, CH2. आणि निगेटिव्ह पार्ट कुठे लागला आहे, या टर्मिनलला लागलेला आहे. ठीक आहे. म्हणजे काय मिळालं आहे, 1-ब्रोमोप्रोपेन. आणि हा काय मिळाला आहे, 2-ब्रोमोप्रोपेन. ही जी ॲडिशन रिॲक्शन आहे याला आपण काय म्हणत असतो, अँटी मॉर्कोनिकॉफ ॲडिशन. मग अँटी मॉर्कोनिकॉफ ॲडिशन फक्त कुठल्या कंपाऊंड संदर्भात दिसते, HBrच्या संदर्भात दिसते. आणि अँटी मॉर्कोनिकॉफ ॲडिशन तयार करत असताना किंवा होत असताना सगळ्यात आवश्यक काय आहे, तर पेरॉक्साईड कोणतं वापरू शकतो आपण, एकतर हायड्रोजन पेरॉक्साईड वापरू शकतो किंवा बेन्झॉइल पेरॉक्साईड वापरू शकतो. ठीक आहे. आणि फक्त HBrचीच ॲडिशन पेरॉक्साईड इफेक्ट दाखवते. HCl असेल, HI असेल, ह्या रिॲक्शन पेरॉक्साईड इफेक्ट दाखवत नसतात. मग याचं मेकॅनिझममध्ये कार्बोकटायन तयार होत नाही, तर याचं मेकॅनिझम फ्री रॅडिकल पद्धतीने होत असते. हा डिफरन्स आहे मॉर्कोनिकॉफ आणि अँटी मॉर्कोनिकॉफमध्ये. ठीक आहे. आता पुढचा जो पार्ट आहे तो आहे स्टिरिओकेमिस्ट्री ऑफ ॲडिशन ऑफ HX टू अल्किन. तो बघूया त्याला. काय बघतो मित्रांनो आपण आता, स्टिरिओकेमिस्ट्री. कशाची स्टिरिओकेमिस्ट्री, ॲडिशन ऑफ HX टू अल्किन. HX म्हणजे HCl, HBr, HI किंवा HF. याची ॲडिशन करायची, कोणामध्ये करायची आहे, अल्किन. म्हणजे त्या ठिकाणी काय असणार आहे, C+C. बघा, म्हणजे जनरल रिॲक्शन काय असणार ती, आपला रिॲक्टंट हा आहे रिएजंट. ठीक आहे. रिएजंटमध्ये हा इलेक्ट्रोफिलिक पार्ट ऑफ द रिएजंट आणि हा कोणता आहे, न्यूक्लियोफिलिक. याच्यावर कोणता चार्ज आहे, पॉझिटिव्ह चार्ज. याच्यावर कोणता चार्ज आहे, निगेटिव्ह चार्ज. ठीक आहे. हा इलेक्ट्रोफिलिक पार्ट आहे आणि हा कोणता आहे, न्यूक्लियोफिलिक पार्ट आहे. या HXची आपल्याला काय करायची आहे, ॲडिशन करायची. कोणासोबत करायची आहे, अल्किन, दॅट इज C+C सोबत. प्रोडक्ट ॲडिशन प्रोडक्ट काय मिळणार, हा आपल्याला ॲडिशन प्रोडक्ट मिळाला. ॲडिशन प्रोडक्टमध्ये सबस्ट्रेटचे पण, रिॲक्टंटचे पण सगळे मॉलिक्युल्स असतात आणि रिएजंटचे पण मॉलिक्युल्स असतात. ठीक आहे. मग आता ही जी HXची ॲडिशन झाली आहे ती कशा पद्धतीने होते, कोणत्या बाजूने होते हे बघणं म्हणजे काय बघणं आहे, तर त्याची स्टिरिओकेमिस्ट्री बघणं आहे. ओके. मग आता कशा पद्धतीने ॲडिशन होतं ते बघूयात आपण. बघा काय लिहिलं आपण, द ॲडिशन ऑफ HX टू C+C can take place from same side or opposite side of the plane of the
सी डबल बॉन्ड सी. सेम साईडने ॲडिशन झालं तर एक प्रॉडक्ट मिळणार, अपोजिट साईडने ॲडिशन झाले तर दुसरा प्रॉडक्ट मिळणार. म्हणून किती स्टिरोआयसोमेरिक प्रॉडक्ट मिळेल आपल्याला? 2. मग सेम साईडने ॲडिशन झाल्यानंतर कोणता प्रॉडक्ट मिळतो ते बघूया. सेम साईडने ज्यावेळेस ॲडिशन होते त्याला म्हणायचं सीन ॲडिशन, SYN सीन ॲडिशन. बघा आपण काय म्हणतोय, वेन बोथ पार्ट्स ऑफ द रिएजंट, कोणता रिएजंट आहे HX, त्याचे दोन पार्ट कोणते, H प्लस आणि X मायनस. H प्लस जो पार्ट आहे तो इलेक्ट्रोफिलिक पार्ट आहे, X मायनस हा न्यूक्लियोफिलिक पार्ट आहे. ॲड्स त्याची ॲडिशन होते फ्रॉम द सेम साइड ऑफ द डबल बॉन्ड, देन इट इज कॉल्ड ॲज सीन ॲडिशन. त्याला कोणते ॲडिशन म्हणणार, सीन ॲडिशन. बघा त्याचं रिएक्शन बघूयात आपण आता. बघा हा अल्किन आहे आणि त्याच्यात कोणाचे ॲडिशन करतोय, HX. हा जो HX आहे तो ह्या डबल बॉन्डच्या एकाच बाजूने, एकतर खालच्या बाजूने किंवा वरच्या बाजूने ॲड होतोय. त्यावेळेस जो प्रॉडक्ट मिळतो सेम साईड ॲडिशन केल्यानंतर जो प्रॉडक्ट त्याला कोणता प्रॉडक्ट मिळणार आपण, सीन प्रॉडक्ट. आता तो कसा मिळतो बघूया. बघा आपण जर बघितलं H आणि X या डबल बॉन्डच्या एकाच बाजूने ॲड झालेले, तर ही जी ॲडिशन झाली त्याला आपण काय म्हणणार आहे, सीन ॲडिशन, SYN सीन ॲडिशन. समजा आता हा H आणि X या डबल बॉन्डच्या अपोजिट प्लेनने ॲड झाला, म्हणजे X वरतून ॲड झाला आणि X खालून ॲड झाला. ॲडिशन कोणत्या बाजून झाली, अपोजिट बाजूने झाली. ती जी ॲडिशन आहे त्याला म्हणतात अँटी ॲडिशन. त्याचा प्रॉडक्ट कसा मिळतो ते आपण बघूया आता. सो परत लक्षात घ्या, आपण बघतोय ॲडिशन ऑफ HX टू C डबल बॉन्ड C किती बाजूने शकते, सेम साइड ऑफ द डबल बॉन्ड ॲज वेल ॲज अपोजिट साइड ऑफ द डबल बॉन्ड. वेन ॲडिशन ऑफ HX takes place from the same side of the double bond, it is called as syn addition. Whereas when addition takes place from the opposite side of the double bond, it is called as anti addition. त्याचं प्रॉडक्ट बघूया आपण. बघा मित्रांनो, HX आता ह्या C डबल बॉन्ड C मध्ये ॲड होतोय. H वरच्या बाजूने ॲड झाला आहे तर X अपोजिट त्याच्या खालच्या बाजूने ॲड झाला, विरुद्ध दिशेने ॲड झाला. ही जी HX ची अपोजिट ॲडिशन आहे याला म्हणतात याला काय म्हणणार मग, अँटी ॲडिशन. ओके. सो what we have discussed today, when HX is added across C double bond C, it can add by two ways. Either it can add from the same side of the plane of C double bond C. When addition takes place from same side, it is called as syn addition. When addition of HX takes place from the opposite planes of the C double bond C, that addition product is called as anti-addition. So friends, this is all about stereochemistry of addition of HX across C double bond C.